अनुदाने मिळवून दिले, हा. नुकसान भरपाई मिळवून दिल्या. मिळवून दिल्या. आता 3 वर्ष झाले शेत टोकून घेतो का आम्ही कुणाची. म्हणजे पंकजा मुंडे सत्तेत नाही तर 3 वर्ष तुम्हाला विमा. बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पाच म्हणजे का बरं? त्यांना बॅगवर चान्स भेटायलाच पाहिजे ना. बजरंग बाप्पाला चान्स भेटायला पाहिजे सेवा करण्यासाठी. हा विकास करतील असं वाटतंय का तुम्हाला? करणारच का करायचे नाही. बजरंग बाप्पा करू शकते. पंकजाताई बी चांगले तर बजरंग बाप्पा बी चांगले ते मतदार ठरवील कोणाला आणायचे. कोण चांगलं काम कोण विकास कोण करेल असं वाटतंय तुम्हाला बीड? बघू आता काय आता जे निवडून येईल ते करीन. गावगावने चर्चा नाही बाबा ओबीसी नेत जर अडवायचं समजा ओबीसी नेत्याला अडवायचं तर आरक्षण वाढवायचं समजेलच अडवा ना. एका नेत्याला टार्गेट करणं हे जाणीवपूर्वक आहे म्हणजे मुद्दाम करत असं मला वाटतं. काय नाही हे जातीबद्ध व्हायला लागलंय ना. कोण करते असं वाटतं तुम्हाला? ते नाही सांगता येणार कोण करते. नमस्कार, रिअल फॅक्ट महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज केज मतदारसंघातील बरड येथे आलेलो आहोत. तर लोकसभेच्या अनुषंगाने मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत, जे लोकसभेला आता बजरंग बाप्पा सोनवणे, पंकजा मुंडे उभा आहेत, त्यांच्याविषयी लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि सरकारविषयी, भाजप सरकारविषयी किंवा महाविकास आघाडी सरकार, इंडिया आघाडी यांच्याविषयी काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेणार आहोत. तरी आपण सुरुवात करूयात. तर भैया, तुम्ही आता तरुण वर्ग आहात, तुम्हाला काय वाटतं या वेळेस कोण निवडून येईल? आता बीड लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. पंकजा मुंडे एकतर्फा आहे ना. कसं काय बरं पंकजा मुंडे का निवडून येतील? पंकजा मुंडेंनी काय कामं वगैरे काय केलं, विकास केला का? विकास केला का म्हणजे भाजपचे नेता तर नरेंद्र मोदींनी विकास केला आहे ना वरील. त्यामुळे पंकजा एकतर्फे 2 लाखाच्या प्लस लीड येणार निवडून. तर पंकजा मुंडेंनी विकास केलाय त्यामुळे पंकजा मुंडे निवडून. तर आता तुम्हाला काय वाटतं की आता निवडणूक समजा काही मुद्दे पेटतायत किंवा जातीवाद होतोय, त्यावर काय बोलतो, काय होतं मला वाटतं? जातीवाद ताईंनी आणि आमच्या मुंडे साहेबांनी कधी केलेलाच नाहीये. जातीवाद हे लोक करले आहेत, त्यांच्याविषयी जातीवाद त्यांनी कधी केलाच नाही. कारण की ते 18 पगड जातीला घेऊन सोबत त्यांनी राजकारण केलेलं आहे. पंकजा मुंडे निवडून दिला समजा. मामा, तुम्हाला काय वाटतं आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, बजरंग बाप्पा, पंकजा मुंडे उभा आहेत, कोण निवडून येईल? पंकजा मुंडे. पंकजा मुंडेच का बरं? पंकजा मुंडेने काय काम केलेत का लोकांचे? काही केलेत ना काम. कोणते काम केले? ही रोडचे याचे त्याचे काम भरपूर केलेत ना. रेल्वेचं आहे, रेल्वेचं काम केलं हो. पंकजा मुंडे. रोडची काम टोटल केलेत. तर रोडचे आणि यांचे रेल्वे वगैरे दुसरे काय शेतकऱ्यासाठी काय केलं का? हाय ना, शेतकऱ्यासाठी मोदीनं आता 2,000 रुपये आता ह्यानं शिंदे सरकारनं 6,000 टाकले देश ना. विमा येत आहे राष्ट्रवादीच्या ह्याच्यात कुठं विमा आणलेत काय? राष्ट्रवादीच्या काळात विमा आला नाही भाजप. तर धन्यवाद मामा. तर आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. तर बाबा, आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल, भाजप की राष्ट्रवादी? पंकजा मुंडे, बजरंग बाप्पा सोनवणे उभा आहेत. आता ज्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत त्यामध्ये पंकजा मुंडे ही 100% निवडून येणार आहे. आणि मी एक भारताचा सैनिक आहे आणि त्या सैनिकेमधून मी पंकजाताईला प्रथमतः सलाम करतो आणि त्यानंतर पंकजाताईसाठी मी पूर्ण बीड जिल्हा फिरून मतदान करण्यास प्रवृत्त करणार आहे. म्हणजे तुम्ही एक स्वातंत्र्य सैनिक आहात, म्हणजे तुम्ही आता माजी सैनिक आहात. हो, मी माजी सैनिक आहे. माजी सैनिकातून प्रथमतः मी पंकजाताईला सलाम करतो आणि त्यानंतर पंकजाताईसाठी मी पूर्ण बीड जिल्हा फिरून माजी सैनिक संघटनेमार्फत पूर्ण मतदान पंकजाताईला करायला हवं. पंकजा मुंडेनंच का मतदान करायचं बरं? त्यांनी काय विकास केलाय? गोपीनाथ मुंडे हे आमचे दैवत आहेत आणि त्या दैवताच्या पाठीमागे राहून गोपीनाथरावांना भगवानगडावरून भगवान बाबाचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि त्या आशीर्वाद मिळाल्यामुळं गोपीनाथराव मुंडेला आम्ही दैवत मानलेलं आहे आणि त्यामुळं पंकजाताईंनी पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये विकास केलेला आहे. राहिला रेल्वेचा प्रश्न, अरे 9 महिन्यात सध्या लेकरू पैदा होत नाही तर एका वर्षात रेल्वे आणतो का कुणी? म्हणजे रेल्वेचा प्रश्न प्रलंबित राहिला असं म्हणणं आहे, त्यामुळे रेल्वेचा प्रश्न प्रगतीपथावर आहे. रेल्वेचा एकही अडथळा निर्माण झालेला नाही. जे प्रीतम मुंडेंनी जे बजेट महाराष्ट्राला बीड जिल्ह्यासाठी आणलं ते आतापर्यंत कोणत्याही आमदारानं आणलं नाही. आणि हे लोक जे अफवा उठवतात ह्या जातीवाद जातीवाद जातीवाद, पहिल्यांदा गोपीनाथरावांनी या बीड जिल्ह्याचा खासदार हा गायकवाड केलेला आहे आणि त्यामध्ये कुठलीही जातीयता न बाळगता गोपीनाथराव मुंडे हे 12 पगड जातीचे नेते होते
पण ही जी खालची मंडळी आहे हीच फक्त अफवा उठवण्याची शक्यता आहे. तरी त्या अफवेवर कोणी विश्वास ठेवू नये. जरांगे पाटील आमचा माणूस आहे आणि तो आम्हाला मतदान करणारच आहे. तर जे थोडेफार जे लोक आहेत ते जातीवाद पसरवतात आणि गावामध्ये म्हणजे लोकांमध्ये भांडण लावतात असं यांचं म्हणणं आहे. जरांगे पाटील सुद्धा जातीवाद करत नाहीत. जरांगे पाटील सुद्धा हे आमच्याच बाजूने आहेत आणि असं यांचं मत आहे. तर धन्यवाद मामा. तुम्हाला काय वाटतं? पंकजाताई पंकजाताईच का बरं? सगळेच पंकजाताई म्हणाले. पंकजताईच का का विषय काय? बीड जिल्ह्यात चांगले हे ऊसतोड कामगारासाठी जगतात. लाखाला 34,000 रुपये वाढवले यावर्षी. पुस्तळ ते ऊसतोड कामगार वाढीसाठी सगळ्यासाठी चांगले आहेत ताई. रस्ते केले ताई, त्याच्यामुळे पंकजाताई. तर विकासाच्या मुद्द्यावर पंकजा मुंडे यांना निवडून द्यावा असं तुमचं मत. हो. तर धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं मामा? साहिल अकॅडमी एक संचालक आहे मी. सह्याद्री अकॅडमी कुठे आहे तुमच्या अकॅडमी? खाली बऱ्याच्या खाली. पंकजा मुंडे हे बीड जिल्ह्यामध्ये महत्वाचे कार्यकर्ते. महत्व हा. कशामुळे बरं काय त्यांनी कशामुळे पंकजा मुंडेच पाहिजे बीड? पंकजा मुंडेने कुठलं काम केलं नाही असा हा बीड जिल्हा नाहीये. प्रत्येक कामामध्ये पंकजा मुंडे ही अगदी खरी ठरलेली आहे. आणि प्रीतमताईने खूप कामं केले, पंकजा मुंडेने कामं केले. त्यांच्या कामामध्ये कुठलाही अडथळा नाहीये. बीड जिल्ह्यामध्ये त्यांना मतदान करायला काय अडचण येणार नाही. तुम्हाला काय वाटतं आता समजा जो गाव आता जातीवादाचा मुद्दा जोर धरून आहे सध्या, त्यावर काय वाटतं तुम्हाला? काय होईल? जातीवाद चालू आहे का? जातीवाद होतच नाहीये. अहो तो कुठं जातीवादाचा कुठला विषय येत नाही. तर बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद होत बी नाहीये. जरांगे हा त्यांना काही विरोध करत नाहीये आणि विरोध करण्याचं कारण बी नाहीये. कारण त्यांनी कुठं आरक्षणाला अडचण आली नाही. त्याच्यामुळे काय अडचण आली? कुठं अडचण येणार नाही. तर पंकजा मुंडेमुळे आरक्षणाला काही अडचण आली नाही किंवा जरांगे पाटीलही विरोध करत नाहीयेत मुंडे भगिनींना, असं यांचं मत आहे. धन्यवाद बाबा. आणखी आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. मामा तुम्हाला काय वाटतं यंदा कोण लोकसभेला कोण निवडून येईल? बजरंग बाप्पा, पंकजा मुंडे? आम्हाला असं वाटतं सर्व सारखे. सर्व सारखे पण तरी कोणी काम केलंय कोणी चांगलं नाही चांगलं? तर हे काय आपण संघटन नव्हतो, मग कुणी केलं हे बी माहित नाही. कुणी काम केले नाहीत का? आता नाही आपले विषय काम नाही. वैयक्तिक नाही. आता आपण समजा दुसरे काही कामं झालेत का विकासाचे कामं तुमच्या गाव लेवलला, तालुका लेवलला? नाही असे काहीच नाही. तुम्हाला कोणाचं सरकार आवडतं? कोण निवडून यावं? हा बोला मामा, कसं काय नाही तुम्हाला तुम्हाला जे मनात आहे ते वाटत. तुम्हाला कोणाचं काम चांगलं वाटतं किंवा काय वाटतं तुम्हाला? नवीन खासदार व्हायला पाहिजे का आता पंकजा मुंडे व्हायला? मगाचे आवाज देऊन चुकलो तुम्हाला. सर्व सारखेच असतात. मगाच आवाज देऊन चुकलो तुम्हाला. सर्व सारखेच असतात असं म्हणे. धन्यवाद. तर धन्यवाद. आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. मामा तुम्हाला काय वाटतंय? आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. बजरंग सोनवणे, पंकजा मुंडे उभा आहेत. कोण निवडून येईल? कोणाचं काम चांगलं? दोन्ही सगळे चांगलेच आहेत. आता कोण येईल ते बघू. आता तरी काय वाटतं तुम्हाला? कोणी काम केलेत? कोणाचं काम चांगलं किंवा कोण काम करू शकतं? पंकजाताई बी चांगले तर बजरंग बाप्पा बी चांगले ते मतदार ठरविल कोणाला आणायचे. कोण चांगलं काम कोण विकास कोण करेल असं वाटतं तुम्हाला बीड? बघू आता काय, आता जे निवडून येईल ते करीन. आता पाठीमागे बी प्रीतम मुंडे खासदार होत्या, पंकजा मुंडे मंत्री होत्या. त्यावेळेस कोणी त्यांनी केले का काम? केले असते ना काहीतरी केल्याशिवाय कसं होय. काम त्यांनी विकासाचे काम केलेत का? केले असतील. केले. तुम्हाला काम केले हे नाही. हा तुम्हाला काय वाटतं? काय नाही बाप्पा येणार. बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पाच म्हणजे का बरं? त्यांना बॅगवर चान्स भेटायलाच पाहिजे ना. बजरंग बाप्पाला चान्स भेटायला पाहिजे सेवा करण्यासाठी. हा विकास करतील असं वाटतंय का तुम्हाला? करणारच का करायचे नाही. बजरंग बाप्पा विकास करतील. आता सध्या तुम्हाला काय वाटतं काय विकास व्हायला पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये? विकास बरीचशी आहेत ना. हा शेतीमालाचं हे आहे. परत ऊसाचा आहे प्रश्न. ऊसाला सध्या भाव पाहिजे. हा ऊसालाही भाव पाहिजे. बाकीची पिकं आहेत, सोयाबीन आहे, कांदा आहे. काहीतरी होईलच ना केंद्रात त्यांचं. हा तुम्हाला केंद्रामध्ये कोणाचं सरकार येईल असं वाटतं तुम्हाला? राष्ट्रवादी काँग्रेसचं येईल की भाजपचं? तसं काय सांगता येत नाही आता. पण कसं आहे केंद्रात बी गेलं मग थोडं काहीतरी होईलच ना. कांद्याचा प्रश्न आहे. हा हे तर काय केंद्रातली तर कांदा आला की निर्यात बंदी करतेत. मग काहीतरी होईलच की समजा. शेतकऱ्याचा कांदा आला की हा काहीतरी होईलच मग. गुजरातच्या कांद्याला हा. धन्यवाद. आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. तर तुम्हाला काय वाटतं? आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. कोणाचं काम चांगलं?
बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पाच का बरं, काय विकास काम करतील का बजरंग बाप्पा निवडून आले? विकास कामं नाही, एक वर 3 वेळेस सत्ता देऊन बी काहीच नाही विकास शेतकऱ्याचा. प्रत्येक हमी भाव नाही, कुठला काय नाही. सोयाबीन आले की निर्यात करतात. हा बाहेरून निर्यात. हा ना, आज कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. त्याच्यामुळे एकदा नवीन खासदार करायचा. पण जर आता समजा वर तुम्हाला भाजपाचं सरकार येईल वाटतं, देशामध्ये कोणा सरकार येईल असं वाटतं? इतकं मोठं नाही आपण राजकारण नाही मला तर काय असतंय ऐका ना. पण मोदीचं सरकार हे शेतकऱ्याच्या धोक्याचं आहे. शेतकऱ्याला कुठल्याच मालाला भाव नाही. मग तेच तुम्हाला वर कोणाचं सरकार यावं? मोदी नाही म्हणलं दुसरं येणार ना. काँग्रेस सरकार. येणार ना. हा. म्हणजे एकंदरीत तुम्ही बीड जिल्ह्याच्या खासदाराचे आणि मोदीच्या कामावर खुश नाही तुम्ही असं मत आहे. त्यामुळे नवीन खुश आहेत. परिवर्तन पाहिजे. 10 वर्षात जे आमचा जे गोरगरीब जनतेचं कंबरड जे मोडलंय, कशाला आम्हाला भाव तर एक नाही. शेतकऱ्याच्या आणि दुसरी गोष्ट महागाई भरपूर. महागाई भरपूर झाली, त्यामुळे मोदी सरकार नको आहे असं तुम्हाला. धन्यवाद. आपण आणखी प्रतिक्रिया घेणार. लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, तुम्हाला कोणाचं काम आवडतं, कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? ताई कोणते? पंकजा ताई. पंकज ताई कस का पंकजा मुंडेच का बरं? बीड जिल्ह्यात विकास केलेला आहे त्यांनी. विकास केलेला आहे. आताच त्यांनी म्हणले की कांद्याला भाव नाही, निर्यात बंदी करते सोयाबीन. नुसत्या कांद्याला नसतं, बाकीची योजना केलेल्या आहेत ना. काय योजना केल्यात एखादी सांगता येईल? आमच्या इथं सभा मंडप दिले 2, रस्ता दिला. हो. सभा मंडप, रस्ता. ते काय म्हणते ते शिवार दिला. शिवार. तर त्यामुळे तुम्ही पंकजा ताईला मतदान करणार, पंकजा विकासाच्या मुद्द्यावर. हो विकासाच्या. तुमच्या शेतीमालाला भाव कमी म्हणते ते त्याच्याविषयी तुम्ही काय? बाकीची काम व्हायला लागली ना, शेतीत कमी दिलं तर ह्याच्यात उत्पन्न वाढायला लागलं ना. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं? आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, कोण निवडून येईल, कोणाचं काम चांगलं आहे? पंकजताई. पंकजाताईच बरं. आता सगळंच तर पंकजाताईच का? तुम्ही नेमकं काय कारण काय? जीव आहे आमचा पहिल्यापासून. काय काम केलेत का त्यांनी? काम केलं आमच्या गावाला रस्ता दिलाय पूर्ण. समजा त्यांनी रस्ते वगैरे दिलेत, काम केलेत. धन्यवाद. आणखी आपण मावशी, काय वाटते तुम्हाला यंदा लोकसभेला कोण निवडून येईल? पंकज ताई. कमून पंकज ताई. पंकजाताईची यायची बाबा, पंकजाताईची यायची रे. पंकज ताई येते निवडून. पंकज ताई का बरं? पंकज ताईने काय काम केलेत का? आपल्याला काम करते की बाय. करते का काम? हो. काय काम तुम्हाला तुमचं एखादं काम? मला एखाद्यावर पगारला येईल. हो, मोठी हे पगार मला वागा कुणीच नाही, एक बी नाही, बाळ बी नाही. विमा फिमा येतो का तुम्हाला? विमा फिमा येतो? नाही बाबा, काय नाही मला. लेकर बाळ समजे मी एकटीच आहे वाग्या. आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही निश्चितच ताईपर्यंत तुमची व्यथा पोहोचवण्याचं काम करू. तर बाबा मी सारू माहेर. तरी तुम्ही पंकजा मुंडेवरती तुमचं प्रेम आहे, त्यामुळे हो, तेच केसच्या निवडून सगळं गाव म्हणतं आमचं. तुमचं गाव कोणचं आहे? पिलाचीवाडी आणि सारू माहेर या. तर या मावशीचे म्हणजे सर्व वारलेले त्यांना कोणीही नाहीये. तर त्यांना असं म्हणणं आहे की आमची व्यथा मांडावा निदान पंकजा मुंडेपर्यंत किंवा दुसऱ्या सगळ्या शासनापर्यंत त्यांची व्यथा मांडावा आणि त्यांचे प्रश्न सोडवत. पिराच्यावाडीच्या मावशीत. काय नाव मावशी तुमचं? माझं कौसाबाई राजाराम शिरसट. कौसाबाई राजाराम शिरसट यांचं नाव आहे. धन्यवाद. आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न करू. नाही बाळ नाही, काय नाही, मेंढ सांभाळून खाते वाग्या. तुझी येणारच का चिमणी आहे, काय करून सांगते वर्जबाईच्या आधीच की माझ्या लक्षात लागली तेवढं. तर धन्यवाद. मावशीने आम्हालाही भाऊक केलेला आहे. तर पंकजा मुंडेच निवडून येतील असं यांचं मत आहे. तर पंकजा मुंडे यांनी हे विशेष त्यांच्याकडे लक्ष द्यावं असं आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत. मामा, तुम्हाला काय वाटतं यंदा कोण निवडून येईल? पंकजाताई. पंकज ताई का काय काम केलेत का? त्याने विकास केलेला आतापासून 70 वर्षाच्या काळामध्ये राष्ट्रवादी ताब्यात सरकार होतं, काँग्रेस होतं, त्यांनी काही विकास केलेला नाही. ह्याच सरकारनं चांगलं केलं मुंडे साहेबांनी, पंकजाताईने, प्रीतमताईंनी. हो, काय चांगलं केलं, एखादं काम सांगता येईल का? हो, रेल्वे आणली, सगळं आता हे लोकांनी विमा, पीक विमा यांचं पासून मंजूर आहे. आता हे सरकार पंकजाताई केंद्रात नाही, त्याच्यामुळे त्यांना काहीच नाही यंदा. 10-5 वर्ष झालं काँग्रेसने काय केलेलं नाही. आता त्यांचा काय कारभार होता ना. हा, आणि पंकजाताई आमची आई माईचा सागर आहे. पंकजा ताई त्यामुळे निश्चित 2 लाखाने येणार 100%. आता हे जातीवाद चालू आहे, ह्याच्यावर तुम्हाला काय? जातीवादचा काय संबंध नाही. जातीवादचा काय जातीवाद बामटे लोकांनी पसरलाय. हो, समाज आपल्याला इथं विरोध करीतच नाही. कारण कशामुळं समजा 3 आम्ही मिळूनच सगळं
हे करतो साहेबांनी केलेले आहे. साहेबाचं म्हणणं काय होतं व मराठा समाजाला आरक्षण भेटायला पाहिजे. हे पगड जातीला घेऊन चाललेले आहेत. जातीभेद साहेबांनी केलेलं नाही, या मुंडेकरांनी कुणीच केलेलं नाही, पण ते 4-2 बांधवांनी केलेलं आहे. आणि हे बहुमताने येणार आहेत निवडून, आणि ह्यांचीच गरज आहे. बीड जिल्हा ह्यांच्यामुळेच पुढे येणार, नाही तर पाठीमागे जाणार. तुम्ही लक्षात आणा, ऊस तोडणी म्हणजे माझा जन्म नाही तवापासून, त्याच्यामुळे ह्यांना आम्ही कसं डावलं. साहेबांना पंकजताई एकत्र आले त्याच्यामुळे महाराष्ट्रात आमच्या बीड जिल्ह्यासाठी सगळ्या व्यक्तीसाठी सगळ्या विकासासाठी चांगलं काम आहे आमचं. हा छान आहे. बहीण भाऊ एका जागेवर आलेच, बाकीचे कार्यकर्ते हे सगळं चौकून आम्ही सहकार्य करणार. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे निश्चितच मिळून बीड जिल्ह्याचा विकास करतील असं यांचं मत आहे. तर धन्यवाद. आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. इथं राहिले मामा बोला. माजी सैनिक आहे, त्यांना परत बोलायचं असं म्हणून बोला. आपल्या माध्यमातून ताईला मी एवढीच विनंती करतो की माजी सैनिकाचे जे प्रश्न अडकलेले आहेत ते स्वतः ताईने लक्ष घालून सोडवावेत. ज्याप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकांना एसटी महामंडळामध्ये फुकट तिकीट आहे, त्याप्रमाणे माजी सैनिकांना पण फुकट तिकीट द्यावे, सैनिकांना पण फुकट तिकीट द्यावे. देशाचं संरक्षण करीत असताना त्यांना ज्या अडचणी निर्माण होतात त्या ताईने सोडवाव्यात, एवढीच विनंती आहे. धन्यवाद. जसं स्वातंत्र्य सैनिकांना बसमध्ये तिकीट फ्री आहे, तसंच माजी सैनिकांनाही व्हावेत आणि सैनिकांनाही व्हावेत अशी विनंती पंकजा मुंडे यांना करा असं यांचं मत आहे. धन्यवाद. तर लोकसभेच्या निवडणुका चालत मामा, काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून येईल, बजरंग बाप्पा पंकजा मुंडे? पंकजा मुंडे पंकजा मुंडेच का बरं, काय कामं केलेत त्यांनी, कशामुळे पंकजा मुंडे? भरपूर विकास केला त्यांच्या 5 वर्षाच्या काळामध्ये. लोकांना विमा, नंतर 25-15 काम, नंतर गावगाव सभा मंडप, हे भरपूर काय दिलेले त्यांनी. त्याच्यामुळं पंकजाताई 100% निवडून येते. तर विकासाचं मुद्द्यावर पंकजा मुंडे निवडून येतील असं याचं मत. आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, तर काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून येईल आता? पंकजताई. पंकजा मुंडेच का बरं, बजरंग बाप्पा का नाही? काम का तुलना सांगा मला, कशामुळे पंकजा मुंडे पाहिजे, बजरंग बाप्पा नको असं? आता ऐकून घ्या, आमच्या गावामध्ये मुंडे साहेबच आले, ते काय आले नाही तुम्हाला. म्हणजे विकास केलाय का, विकास झालाय का सगळं गावात या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये? समजा जे प्रीतम मुंडे होते त्यावेळी विकास आता नाही झालं, पण आधी झालेलं असं, आज झाला त्यांच्यामुळे झालेलं असं. धन्यवाद. तर आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. तर काय वाटतं तुम्हाला, लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, यंदा कोण निवडून येईल, कोणाचं काम चांगलं? पंकजाताई. पंकजा मुंडेच. पंकजा मुंडेच का बरं, काही काम केलेत का पंकजा मुंडे? विकास केला ना चांगला, आणि रोडची, विम्याची, अनुदानाची याची कामं बरीच केलेली पुन्हा पगारी भेटते. आता इथं बऱ्याचशा जणांनी मत मांडलं की शेतमालाला भाव नाहीये, कांद्याला भाव नाही, त्याच्यावर काय मत? आता कोणतं सरकार आलं तरी काय तेच आहे ना, कोणी हे केलं तरी कोणतं बी एकच आहे. बाकीचे विकास कामं केले त्यामुळे तुम्हाला. हा, बाकीचे विकास कामं केलेली, गावगाव रस्ते केलेले आहेत. हा, धन्यवाद. तर कोणाचं काम चांगलं, कोण निवडून येईल? सांगायचं पंकजा मुंडे, बजरंग बाप्पा सोडणे उभा आहेत लोकसभेला. काय, आता दोन्ही समजा पंकजताई बी काम करतील चांगली. करते काम. पंकज काय काम केले बरं, एक काम सांग. आता शिकत त्यांना अजून सत्तेत यायचे ते. पहिले होते होते ना आता 10 वर्ष सत्तेत होते काम केले त्यांनी. अनुदान दिले, पुन्हा हे लोकली कामं झाले, ते सरकारची कामं झाले, ते अजून काय झालं. बजरंग बाप्पा का नको, बजरंग बाप्पा करतील का नाही काम? आता बजरंग बाप्पा बी नवीन आहे, तर फ्रेश चेहरा आहे, काय सांगता येईल त्याचं? बजरंग बाप्पा का नको, पंकजा मुंडेच का? सगळ्या लोकांचंच मत आहे तसं. लोकांचंच मत आहे पंकजा. तुमचं गाव कोणतं आहे? सारोड. तर धन्यवाद. बजरंग बाप्पा, पंकजा मुंडे. नाही, उमेदवार दोन्ही चांगले आहेत. आवाज येते? हा, येतो. उमेदवाराचे काम पण चांगले आहेत. पंकजाताईचा पण संपर्क आहे. बजरंग बाप्पा पण शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांचा पण संपर्क चांगला आहे. तो अजून 10-12 दिवस आहेत, शेवटच्या टप्प्यामध्ये चित्र स्पष्ट होईल. काय वाटतं तुम्हाला, आता पंकजा मुंडे विकास करू शकतील का? समजा पंकजा मुंडे तुम्ही बघितलेला, बजरंग बाप्पा आतापर्यंत जर नवीनच चेहरा आहे की निदान जिल्हा लेवलला तरी लोकसभेच्या,
तर पंकजा मुंडेंनी पाठीमागे काही कामं केलेत किंवा बजरंग बाप्पा करू शकतील का, असं कोण सक्षम राहील जिल्ह्याच्या विकासासाठी असं तुम्हाला वाटतं? पंकजाताईंना स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा आहे आणि संघर्षातून निर्माण झालेलं नेतृत्व आहे. तसंच बजरंग बाप्पा पण शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ते पण विकास करू शकतात आणि जनमताचा कौल महत्वाचा आहे शेवटी, आणि पद आणि प्रतिष्ठा दोन्ही उमेदवाराला आहे. तर जिल्ह्याची निवडणूक आहे, 545 जागापैकी एक बीडची निवडणूक भारतभरामध्ये प्रतिष्ठा आहे निवडणुकीला, महाराष्ट्रच नाही. वेगवेगळे फॅक्टर आहेत, त्यामुळे निवडणूक चुरशीची तर आहेच. पण जोही निवडून येणारा उमेदवार आहे, दोन्ही आपलेच उमेदवार आहेत आणि नक्कीच मला विश्वास आहे की बीड जिल्ह्याचं नाव लौकिक करणारा उमेदवार खासदार म्हणून निवडवले, म्हणजे जनतेची अशी भावना आहे. तर तुम्हाला काय वाटतं तुमची भावना काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून यायला पाहिजे? माझी भावना 13 तारखेला मतदान केंद्रावर गेल्यावरच धन्यवाद. तुमच्याही जे मनात आहे तेच निवडून तुम्हाला काय वाटतं पण महत्वाचं आहे ना, म्हणजे आजपासून काय, आम्हाला जे विकासाला महत्व देईल ते निवडून यायला पाहिजे. विकास जो करू. सरासरी 10 दिवस आहेत आणि भरपूर दिवसापासून संघटन चांगलं आहे. पंकजाताई देखील ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी जलसंधारणाची कामं केलेली आहेत आणि वेगवेगळे जरी फॅक्टर असले तरी उमेदवार तेवढे सक्षम आहेत परिस्थिती हँडल करण्यासाठी. पण हे राहिलेले जे 8 दिवस आहेत यामध्ये भरपूर उलाढाली घडणार आहेत. वेगवेगळे समाज आहेत, वेगवेगळे मत आहेत. आता आपण फक्त एवढंच लॉजिक लावू शकतो की थोड्या पब्लिक मध्ये आपण फिरतो ना. तर आपल्या नरेंद्रजी मोदी साहेबांची 10 तारखेला अंबेजोगाई येथे सभा आहे. तर तुम्हाला वाटतं का नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेचा काही इफेक्ट बीड जिल्ह्याच्या निवडणुकीच्या पडेल? बीड जिल्ह्यातले जे दोन्ही उमेदवार आहेत ह्यांची एक स्वतःची वेगळी प्रतिष्ठा आहे. नरेंद्र मोदी फॅक्टर, आंतरराष्ट्रीय मुद्दे, देशभरातले मुद्दे, याचा एवढा म्हणावा एवढा परिणाम इथं होत नाही. कारण पंकजाताईंचं नावाचं जे ग्लॅमर आहे हे जिल्ह्यातली सर्वसामान्य जनता मान्य करते आणि संघर्षातून स्वतःची जी उभारी घेतली बजरंग बाप्पांनी, हे पण आपल्याला मान्यच करावं लागेल. त्यामुळे इथली जनता जे मुंडे विरुद्ध सोनवणे ही जी निवडणूक आहे ह्याच अँगलवर लढली जाईल. हेच बघू आता, मग दोन्ही उमेदवाराला शुभेच्छा आपल्या आहेत. धन्यवाद. तर यांचं असं मत आहे की तुम्हाला काय वाटतं, आता लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या, कोण उमेदवार सक्षम राहील, कोण निवडून यायला पाहिजे, विकास कोण करेल? पंकजा मुंडे 3 लाख मतांनी येते ना. त्याची काम आहेत तशी बीड जिल्ह्यात भरपूर काम आहे त्यांची 5 वर्ष सत्तेत. आणि जातीवाद हा फक्त गाव लेवलवर चाललाय. जे सुशिक्षित मतदार आहे त्याचा जातीवाद कसलाच नाही म्हणलात, पण आम्ही जातीवादाचं काय म्हणलोच ना. तुम्ही जातीवाद कसं नाही. अशी चर्चा हे ना, गावोगावने चर्चा नाही बाबा ओबीसी नेत जर अडवायचं, समजा ओबीसी नेत्याला अडवायचं, आरक्षण वाढवायचं, समजेलच अडवा ना. एका नेत्याला टार्गेट करणं हे जाणीवपूर्वक आहे, म्हणजे मुद्दाम करतात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? समजा बोला. आता समजा जर पंकजा मुंडेला जे अडवतायत ते तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं नेमकं? आम्ही ताईला मानणारा एक वर्ग आहे, पण आम्ही कुणालाच आजपर्यंत अडवलेलं नाही आणि आम्हाला वाटतं सर्व नेत्यांचा मान सन्मान ठेवावा. म्हणजे सर्वांचा मान सन्मान ठेवा. नाही, आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे ताईला अडवला असं. ठीक आहे ना, ताईला आरक्षणाच्या मुद्द्याबद्दल अडवू द्या, पण प्रत्येक नेत्याला अडवा ना तुम्ही. एकाचं स्वागत आणि एकाला हे करू नका ना तुम्ही. बरोबर आहे. म्हणजे सर्वच राजकीय पुढाऱ्यांना तुम्ही अडवा, मग अडवायचे तर म्हणजे अडवायचे तर सर्वच राजकीय पुढाऱ्यांना अडवा, फक्त ताईंनाच का, असं यांचं मत आहे. तर धन्यवाद. आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. तर तुम्हाला काय वाटतं, लोकसभेच्या निवडणुका चालू होता, कोणाचं काम चांगलं आहे? 13 तारखेला. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय, कोणाचं काम चांगलं आहे? आता कोण विकास करू शकते बीड जिल्ह्याचा, कोण निवडून यायला पाहिजे? पंकजा मुंडेच का बरं? काय विकास केला का त्यांनी? काय विकास भरपूर गेलाय की. काय विकासाचं एखादं काम सांगता येईल तिथून पुढे रस्ता गेला ते पंकज ताईनच गेला. का? शेतकऱ्याला काही दिलं का पंकजा? शेतकऱ्याविषयी काय? शेतकऱ्याचं 6,000 हजार रुपये घेतात ना. 6,000 भागत आहे का दुसरं काही? लय झालं, लय दिलं येडानी करतात. धन्यवाद. तर कोण निवडून येईल, कोणाचं काम चांगलं आहे? पंकजा ताई, बजरंग बाप्पा? पंकज ताई पंकज ताई का बरं? काय काम केलेत का? पहिल्यापासून काम तिच्या वडिलांना केलेत, तिनं केलेत. काम केलेत तिनं. काय एखादं काम सांगता येईल का तुम्हाला? हो. काय काय काम? तिनं पीक विमा आम्हाला मिळवून दिला, अनुदान मिळवून दिले, नुकसान भरपाई मिळवून दिल्या. आता 3 वर्ष झालं शेत ओळखून घेतो का आम्ही कुणाची. म्हणजे पंकजा मुंडे सत्तेत नाही तर 3 वर्ष तुम्हाला विमा भेटला? नाहीच मिळाला. नाहीच मिळाला. हो. आणि पंकजा मुंडे मंत्री होत्या तेव्हा भेटला का? भेटला काय मला. त्यामुळे पंकजा मुंडे विकास करतात, त्यामुळे पंकजा. हो. बजरंग बाप्पा बी करते की विकास? काय वाटतं? बजरंग बाप्पा करण्याचं काय त्यांचा आपला सहवासच नाही जास्त. नाही, पंकजा मुंडे. हो. धन्यवाद. मामा काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय? ते म्हणते तेच वाटतंय, काय वाटतंय? कोण
कोण तरी काय पंकज ताई पंकज ताई विकास कामामुळे का कशामुळे पंकज ताई काम कोणतीच झालेली नाहीत आमच्या नाही झाले मग कशाला निवडून द्यायचे त्या 10 वर्ष होत्या ना त्यांच्याच्यानं झालेली इथं हं, हं. त्यांच्याच्यानं त्यांनी केलेले काम हा इमामचा मंजूर हं. समजा कोणचंही काम म्हणलं तरी त्यांचे मागट पडलंच नाही त्यांनी काम केलेले मग कोणी केलेली धन्यवाद. मामा म्हणतात की पंकजा मुंडेंच्या काळामध्ये कामं झालेले आहेत. पण आणखी लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. मामा लोकसभेची निवडणूक चालली काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कोण निवडून यायला पाहिजे कोण काम चांगलं करेल असं वाटतं पंकजा मुंडे बजरंग बाप्पा सोडणे विकास कोण करेन असं वाटतंय पंकजा मुंडे पंकजा मुंडेच का पंकजा मुंडेने आता होत्या 10 वर्ष त्यांच्या भगिनी मंत्री होत्या काय कामं केलेत का केलेत ना काय काय एखादं काम सांगता येईल का काय रोडची कामं केलेत रोडची कामं केलेत ऊस तोड मजुराचा पगार वाढलेला आहे धन्यवाद. आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. भैया काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल आता कोणाचं काम चांगलं वाटतं पंकज जायचं पंकजा ताईच का बरं बजरंग बाप्पा का नको नवीन उमेदवार आहे कारण बजरंग बाप्पाला काही माहितच नाही ना आजपर्यंत काय आहे वरी ती अहो पण आता संधी दिल्याशिवाय कसं कळलं? त्यादिवशीच पत्रकारांना विचारलं की तुम्ही इंग्लिश मध्ये त्यांना विचारलं त्यांना इंग्लिश मधून बोलताच येणार तर काय त्यांना करण वरी जायचं आता इंग्लिश म्हणजे लोकसभेमध्ये असं काय आहे का इंग्लिश काय लोकसभेत इंग्लिश लागतीच ना त्यांना मराठी हिंदीच नीट बोलता येणार बाकी दुसरा मुद्दा तुम्हाला बजरंग बाप्पा सोडणे विकास करतील असं वाटतं? काय म्हणलं विकास कोण करेल असं वाटतं तुम्हाला बजरंग बाप्पा काय म्हणलं मला ऐका विकास विकास ताईचाच आहे ताईनं विकास केला बजरंग बाप्पा नाहीत का विकास नाही करू शकत आता समजा जो विविध ठिकाणी मुद्दा गाजतोय आरक्षणाचा आणि जातीवाद ताईच्या गाडी अडवल्या जातात त्याच्यावर काय मत आहे? काय नाही हे जातीबद्ध व्हायला लागलंय ना कोण करते असं वाटतं तुम्हाला जातीवाद? ते नाही सांगता येणार कोण करते ते म्हणजे जागोजागी आता त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं आता समजा जातीभेद तर करायलाच नाही पाहिजे कारण ताईनं मुंडे साहेबांना पहिल्यापासून काय केलेलं आहे, जातीभेद केलेलंच नाही सगळ्या जाती समानच आहेत मुंडे साहेबाला धन्यवाद. तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला तेच वाटतं पंकजाताईच विकास करू शकते पंकजाचा विकास करू शकतील असं वाटतं कारण की इथून महाग बी रेकॉर्ड ब्रेक निधी असे एक बी ताईचा निधी नाही की त्याला रेकॉर्ड ब्रेक नाव लागलं नाही त्यांनी 100% वाटतंय 1001% वाटतंय ताईच विकास करू शकते तर ह्याच्यावर काय वाटतं तुम्हाला आता जो बीड जिल्ह्यामध्ये एक वातावरण निर्मिती होते किंवा जातीवाद तर त्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं जातीवाद खरंच गावगाव होतोय की सोशल मीडियावर जातीवाद सोशल मीडिया होतो का हे नाही सांगू शकत पण जातीवाद होतोय आणि हा व्हायला नाही पाहिजे आणि सर्वात जास्त म्हणजे पक्ष अजून कुठं हे नाही बघायला पाहिजे माणूस बघायला पाहिजे आणि विकासाचा मुद्दा हाती घेऊन विकासाला मत टाकायला पाहिजे. धन्यवाद. जातीवाद न बघता विकास बघून मतदान टाकायला पाहिजे असं यांचं मत आहे. तर आपण आणखी मामा बोलले तुम्ही बोला काय वाटतं कोण निवडून येईल तुम्हाला कोणाच काम पंकज ताई पंकजाचा निवडून येईल पंकज ताईनं ज्या टायमाला ग्रामविकास मंत्री होत्या एकही गाव तुम्हाला दिसणार ना बिगर सडक दिल्यास आता सध्या बी त्यांनी सत्तेत नसल्या तरी लोक लक्ष देतात जे जिल्हा परिषद मेंबर आहे ते दिल्लीत काहीच करू शकत नाही मला संधी नवीन आहे ना संधी दिली तर करू शकतो ही जातीबेची करायची आहे तुम्हाला आम्ही इस्पिराचं काम करतो पक्ष करीत नाहीत मीडियावरी करीत नाहीत हे खेड्यापाड्या गावानेच लोक इस्पिराचं काम करतात पंकजला 100% घेऊ शकतात म्हणजे ह्या जे सोशल मीडियावर जातीवाद होतोय तुम्ही आम्ही करतो सोशल मीडिया म्हणजे लोक करतात सोशल मीडिया विचारतात उगाच जातीमध्ये इस्पिराचं काम करतात पंकजदानं ऊसतोड कामगारासाठी भरपूर केलंय आता यावर्षी 34% वाढ दिली पंकजदानच दिली ते काही आम्हाला दिली जातीवाद केला पंकजदाने वांगाची लोक ऊसतोड देत ओपनची जोडी असल्या भाग नाही सर्वसामान्य लोकांना दिली त्यांनी पकड जाते 18 पगड जातीला दिली आणि यावेळेस 100% पंकजाला खुश आहे. धन्यवाद मामा तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल.